नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की 2024 मध्ये BCA करावा की नाही. बघा, आता BCA करणं योग्य आहे की नाही. जर तुम्ही आता BCA कराल तर पास आउट जे आहे 2027 मध्ये व्हाल, तर तेव्हा जो स्कोप आहे BCA चा तो कसा राहील, तो आता आपण जर BCA करावा की नाही तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सगळ्यात आधी पॉइंट बघूया आपण. बघा, 2024 मध्ये BCA करणं हा एक चांगला पर्याय असू शकतो का. तर बघा, सध्या जे कम्प्युटर सायन्स जे आहेत ते सेक्टर खूप महत्वाचं आणि डिमांडिंग आहे, मागणीचे क्षेत्र आहे. बघा, सध्या खूप पॉप्युलर आहेत कम्प्युटर सायन्स किंवा IT आपण ज्याला म्हणतो, तर ते खूप सध्या डिमांडिंग आहे, त्यामध्ये पॉप्युलर होत आहे कम्प्युटर सायन्स. तर त्यामध्ये खूप साऱ्या नोकरी पण जे आहेत त्या उपलब्ध होत आहे, संधी ज्या आहेत नोकरीच्या त्या तुम्हाला मिळत आहेत. त्यानंतर बघा, BCA करून तुम्ही जे आहे त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे मूलभूत जे तत्वे असतात किंवा कौशल्य असतात, म्हणजे स्किल असतं, जसं की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट असेल, हार्डवेअरचे असेल किंवा डेटाबेस नेटवर्किंग, याविषयी तुम्हाला इथे खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या जातात. जास्ती तर प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला BCA मध्ये दिलं जातं, तर ते पण तुम्हाला इथे शिकण्यास मिळते. त्यानंतर बघा, BCA करण्यासाठी तुम्हाला 12वी उत्तीर्ण असणं गरजेचं असतं. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स कोणतंही असेल तर तरी सुद्धा तुम्ही BCA करू शकता. आणि हा एक 3 वर्षांचा कोर्स आहे. 3 वर्ष तुम्हाला करावं लागतं. म्हणजे आता जर तुम्ही 2024 ला जर सुरुवात केली तर 2027 ला तुम्ही पास आउट व्हाल. यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कम्प्युटर सायन्सचे सब्जेक्ट शिकवले जाते. मॅथमॅटिक्स असतो बेसिक, जास्त अवघड नसतं याचं गणित, पण थोडं असतं तुम्हाला पहिल्या आणि दुसऱ्या सेमिस्टरमध्ये. त्यानंतर प्रोग्रामिंग लँग्वेजेस जे असतात, HTML, CSS झालं, त्यानंतर जावा स्क्रिप्ट असतं, C++, पायथन, या प्रोग्रामिंग लँग्वेज तुम्हाला BCA मध्ये शिकवल्या जातात. त्यानंतर बघा, जर ज्यांना मास्टर डिग्री करायची, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं, तर ते BCA नंतर MCA साठी सुद्धा जाऊ शकतात. जर समजा त्यांना पॅकेज जर कमी वाटत असेल BCA नंतर, तर ते MCA सुद्धा करू शकतात. त्यामध्ये पण तुम्हाला जर स्पेशलायझेशन करायचं असेल, जसं की मशीन लर्निंग मध्ये, AI मध्ये, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, नेटवर्किंग, डेटाबेस यामध्ये, तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. त्यानंतर बघा, या 2024 मध्ये BCA करण्यासाठी कोणकोणते कारण असू शकतात, तर ती आपण बघू. तर बघा, सगळ्यात आधी की हे एक महत्वाचं क्षेत्र आहे सध्या, जे BCA नंतर तुम्ही कम्प्युटर सायन्स जे IT सेक्टर आहे त्यामध्ये जाऊ शकता. सध्या खूप डिमांड आहे त्यांची, तर तुम्ही त्यासाठी सुद्धा BCA करू शकता. किंवा बघा, यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या त्या IT रिलेटेड. तर तुम्ही जर जॉब नसेल करायचं तर फ्रीलान्सिंग सुद्धा करू शकता, किंवा स्वतःचं जे स्टार्टअप वगैरे असतं ते सुद्धा तुम्ही सुरू करू शकता BCA नंतर. त्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. त्यानंतर बघा, जर तुम्ही BCA केलं तर त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या ज्या नोकरी असतात त्या तुम्हाला उपलब्ध होत असतात. जॉब जे असतात ते तुम्हाला मिळत असतात. सॉफ्टवेअर डेव्हलपर बनू शकतो, सॉफ्टवेअर टेस्टर असतं, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर असेल, अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला इथे करता येतात जर तुम्ही BCA केलं तर. आणि बघा, सगळ्यात महत्वाचा जो प्रश्न आपला आहे की BCA करावा की नाही, योग्य पर्याय आहे की नाही, तर हा एक तुमच्या आवडी निवडीवरती पण डिपेंड करतं. जर तुम्हाला जर कम्प्युटरमध्ये आवड असेल, जर तुम्हाला जे आहेत कम्प्युटर कोडिंग मध्ये इंटरेस्ट असेल, तर तुम्ही नक्की करू शकता. पण जर माझं एक म्हणणं आहे की जर तुम्हाला कोडिंग मध्ये जास्ती इंटरेस्ट नसेल तर तुम्ही याला टाळू शकता, कारण यामध्ये जास्ती तर जे आहेत कोडिंग आणि तेच असतं, प्रोग्रामिंग खूप जास्ती पार्ट आहे BCA चा. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही करू शकता, आणि जर नसेल तर तुम्हाला जे आवडतं ती गोष्ट करायला पाहिजे, कारण आवडती गोष्ट तुम्ही मनातून करत असता. आणि जास्ती तर मुलं काय करतात की कोडिंग येत नसताना सुद्धा BCA घेतात आणि त्याला मग नंतर कोडिंग जड जातं, त्यामुळे त्यांना खूप सारे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. तर जर तुम्हाला कोडिंग मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही BCA नक्की करा, कारण त्यानंतर तुम्हाला खूप सारे जे जॉब्स असतात कम्प्युटर सायन्स मध्ये किंवा IT फील्ड मध्ये जे असतात ते मिळून जातं. तर हा एक तुमचा व्यक्तिगत प्रश्न आहे की जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही घेऊ शकता, कारण जर तुम्ही दुसरं जरी काही केलं तरी तुम्हाला पॅकेज जे आहे ते चांगलं मिळून जातं. BCA नंतरच पॅकेज चांगलं मिळेल असं सुद्धा काही नाहीये. तुम्ही दुसरे कोर्स सुद्धा करू शकता आणि त्यानंतर तुम्ही चांगलं पॅकेज सुद्धा मिळवू शकता. आणि जर तुम्हाला याविषयी अजून काही जर माहिती हवी असेल किंवा काही प्रश्न असेल, डाऊट असेल, तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता. मी तिथे तुम्हाला त्याचा रिप्लाय नक्की देईन.